नमस्कार. आज आपला आहे माशा अँड बियर केक, चॉकलेट स्पॉन्ज आणि स्ट्रॉबेरी क्रीम असं चॉकलेट स्ट्रॉबेरी क्रीम केक आहे. तर आपण हा 2.5 किलोचा केक टोटल 8 ते 9 लेअर आपण घालून बनवतो आहे. सॉफ्ट स्पॉन्ज आहे, थोडंसं शुगर सिरप टाकते मी आणि वरून क्रीम. अशा प्रकारे आपण टॉल केक करणार आहोत. माशा अँड बियर क्रीम, त्यावर आपण स्ट्रॉबेरी क्रश. आपल्याला काही फार एक्झॉटिक केक नको आहे, बेसिकमध्येच हवा आहे, पण हा देखील छान लागतो आहे म्हणून क्रश वापरला आहे. क्लायंटला सांगूनच सगळं केलेलं आहे, त्यांची तशी रिक्वायरमेंट आहे. नीट आणि क्लीन काम करायचं आहे. आतमध्ये आहे म्हणून कसंही नाही करायचं, छानच झालं पाहिजे सगळं. एकावर एक असे मस्त सॉफ्ट लेयर्स, सॉफ्ट क्रीम, खूप छान टेस्ट लागते चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. भरपूर लेयर्स लावते. आता एवढं सगळं काही दाखवत बसत नाही मी, नाहीतर यातच अर्धा तास जाईल. तर डायरेक्ट फ्रॉस्टिंग करून केक दाखवते तुम्हाला. असा टोटल 8 इंच लॉंग केक आहे, टॉल. नोझलने हे केलं आहे, बॉर्डर केल्यात. आणि हे व्हॅनिला केकमध्ये मी ग्रीन कलर टाकून याचं थोडेसे क्रश असे तुकडे केलेत. हा केकच आहे, हा खाऊ शकतात. सगळीकडून कवर करून घेऊयात, म्हणजे आपल्याला फार काही कलर वापरायला नको. आणि छान 3D झाडांचा असा इफेक्ट येतो किंवा ग्रासचा, झुडपांचा असा इफेक्ट येतो. कारण हा माशा आणि बियर आहे ना, त्यामुळे जंगल, ग्रीनरी असं हवं आहे. हे येण्यासाठी आपण हे वापरलं आहे. काहीतरी टॅक्ट लढवायला लागते, खूप क्रीम नको वापरायला म्हणून. तर पूर्ण कवर करतो आहे. वरही थोडंसं लावणार आहे मी. हे सगळं झालं की आपण टॉपर लावायला घेऊयात थीमचे, म्हणजे आपला केक रेडी होईल. सगळ्यात पहिल्यांदा बड्डे गर्लचं नेम, मग त्यांचं घर, बियर, माशा, 4था वाढदिवस आहे म्हणून 4 नंबर टॉपर, मशरूम आणि बाकी सगळे सपोर्टिव्ह कॅरेक्टर्स. कसं वाटतं माझा केक आणि माझे व्हिडिओज आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन आयडिया मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेल. तुम्ही पण त्यातून खूप काही शिकू शकाल. तर आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.